हाय मुलांनो, तर आज आपण ॲट, ऑन आणि इन याबद्दल लर्न करूयात, शिकूयात. ॲट कधी वापरायचं, ऑन कधी वापरायचं आणि इन कधी वापरायचं. काही एक्झाम्पल्स मी इथे लिहून घेतलेले आहेत, तर आपण एक एक शिकूयात. तर ॲट आपण टाईम सांगण्यासाठी, मील टाईम म्हणा, क्लॉक टाईम, त्याच्यासाठी आपण त्या अगोदर आपण ॲट वापरू शकतो. ऑन आपण वापरू शकतो डेट सांगण्यासाठी, डेट्स किंवा वार, तारीख ह्याच्यासाठी आपण ह्या अगोदर ऑन वापरू शकतो. त्या अगोदर म्हणजे ऑन मंडे, कळालं. आणि डेटच्या अगोदर पर्टिक्युलर डेट, तेव्हा आपल्याला ऑन वापरावं लागेल. तर इन कधी वापरायचं, जेव्हा सीझन्स आणि मंथ्स आणि इयर्समध्ये आपण डिकेड्ससुद्धा असू शकतो. डिकेड्ससुद्धा आपण वापरू, म्हणजे त्या अगोदर आपल्याला इन वापरावं लागेल. जो ऋतू, महिना किंवा वर्ष, काही शतक, हे ह्याच्या अगोदर आपल्याला इन वापरावं लागेल. करेक्ट. तर मी काही एक्झाम्पल्स खाली दिलेले आहेत, ते आपण बघूयात. इथं काय दिलेलं आहे पहिल्यांदा एक्झाम्पल डॅश मंडे. मग मंडेच्या अगोदर आपल्याला काय वापरावं लागेल. इथं मी पहिल्यांदाच लिहून ठेवलेलं आहे. मंडे काय आहे, डे आहे. मग डेसाठी इथं आपण काय वापरलेलं आहे, ऑन. मग इथं आपल्याला काय लिहावं लागेल, ऑन मंडे, कारण मंडे डे आहे. करेक्ट. मग सेम विंटर काय आहे, विंटर आहे सीझन. मग सीझनसाठी आपल्याला इथं काय दिलेलं आहे, इन. तर विंटर म्हणजे इन विंटर. करेक्ट. तर आता 6 o'clock हे काय सांगितलेलं आहे आपल्याला, टाईम सांगितलेलं आहे. ॲज इट इज व्हॉट वी कॅन यूज. टाईम सांगण्यासाठी आपल्याला इथं काय दिलेलं आहे, मी अगोदरच लिहिलेलं आहे ॲट. तो ॲट 6 o'clock. करेक्ट. इथं काय दिलेलं आहे, नेक्स्ट एक्झाम्पल डिसेंबर. मग डिसेंबर काय आहे, मंथ. करेक्ट. मग आपल्याला मंथसाठी आपल्याला काय वापरावं लागेल, इथं दिलेलं आहे मंथसाठी आपल्याला इन वापरावं लागेल. मग इन मंथ किंवा इन डिसेंबर, पर्टिक्युलर एनी काइंड ऑफ मंथ. ओके. हिअर नेक्स्ट काय एक्झाम्पल दिलेलं आहे, 2024. म्हणजे इथं दिलेलं आहे इयरसाठी सुद्धा आपण काय वापरलेलं आहे, इथं इन. तर लिहा इन 2024. इथं काय दिलेलं आहे आपल्याला पुढं एक्झाम्पल जून 15, 2023. इथं आपल्याला पर्टिक्युलर डेट मेन्शन केलेलं आहे, राईट. जून 15, 2023. मग आपल्याला डेटला काय वापरायचं आहे, इथं डेटला आपल्याला वापरावं लागेल ऑन जून 15th जून 2023. मग ओव्हरऑल आपल्याला डेट असेल तर ऑन वापरावं लागेल. करेक्ट. 21st century हे एक आम्ही अगोदरच सांगितले, डिकेड, शतक किंवा हे सगळं इयर्समध्ये येणार. मग इयर्स असेल तर आपल्याला काय वापरावं लागेल, इथं दिलेलं आहे इन. करेक्ट. इन 21st century. इथं काय दिलेलं आहे, लंच टाईम मी अगोदरच बोललेलं आहे. टाईमसाठी मील टाईम, लंच टाईम, क्लॉक टाईम, काही असे ना, हे टाईम दिलेले आहेत सर. तर आपल्याला लिहावं लागेल ॲट. करेक्ट. ॲट लंच टाईम. खाली एक्झाम्पल काय दिलेलं आहे, माय बर्थडे हे डे विषयी बोलत आहे. बर्थडे म्हणजे एक पर्टिक्युलर डे आहे. मग आपल्याला डेसाठी काय दिलेलं आहे, ऑन माय बर्थडे. करेक्ट. सो इथं नेक्स्ट काय एक्झाम्पल दिलं आहे, द पास्ट म्हणजे आपल्याला पिरियड, लक्षात घ्या, पिरियड ऑफ इयर्स. बरोबर, बरेच इयर्स झाले, पिरियड ऑफ इयर्सबद्दल बोलत आहे. तर आपल्याला काय वापरावं लागेल, इन द पास्ट. राईट. समजत आहे ना. ओके. म्हटलेलं आहे सेव्हरल हा शब्द बघा, सेव्हरल डेजसाठी तुम्ही नीट व्यवस्थित विचार करून उत्तर द्या. इव्हनिंग दिलेलं आहे.
इव्हनिंग हे काय आहे? पार्ट ऑफ द डे आहे. काय आहे? पार्ट ऑफ द डे. ओके. सो पार्ट ऑफ द डे मतलब म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल? ऑन. करेक्ट. डेचं आपल्याला इथं सांगितलेलं आहे ऑन. सो नाईट म्हणजे पूर्ण रात्र. जर ऑल ऑफ द नाईट पूर्ण रात्रीबद्दल बोलायचं असेल तर आपण ॲट नाईट बोलू शकतो. ओके. सो हिअर डिकेड म्हणजे काय दिलेलं आहे? सॉरी, द 90s म्हणजे हे डिकेड झालं. करेक्ट. डिकेड म्हणजे मी सुरुवातीला बोलले होते तुम्हाला इयर्स डिकेड असेल तर तिथं आपल्याला इन वापरावं लागेल. इन द 90s. इथं काय दिलेलं आहे? ब्रेक टाईम म्हणजे हा एक टाईम मेन्शन केला आहे ऑब्वियस. सो आपल्याला लिहावं लागेल ॲट ब्रेक टाईम. न्यू इयर्स डे म्हटल्यावर इथं काय आहे? पर्टिक्युलर डे आहे. करेक्ट. पर्टिक्युलर न्यू इयर्स डे. पर्टिक्युलर डे. इफ वी आर गोईंग जर आपल्याला पर्टिक्युलर डेबद्दल बोलायचं आहे तर आपल्याला ऑन लिहावं लागेल. ऑन न्यू इयर्स डे. करेक्ट. द लास्ट फ्यू मंथ्स. इथं काय दिलेलं आहे? द लास्ट फ्यू मंथ्स. इथं मंथ्स म्हटल्यावर सेवरल थोडे मंथ्सबद्दल बोललेलं आहे. सेवरल मंथ्स म्हटल्यावर आपल्याला इथं सुरुवातीलाच बोलले मी इन लिहावं लागेल. इन द लास्ट फ्यू मंथ्स. मग नेक्स्ट एक्झाम्पल इथं वीकेंडचं दिलेलं आहे. तुम्हाला वीकेंड म्हणजे कशात येणार आणि त्याच्या अगोदर आपल्याला काय वापरावं लागेल? वेदर ॲट ऑर वेदर ऑन ऑर वेदर इन. ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हा आणि 11वा दोन्ही डॅश न्यू इयर सेव्हरल डेज आणि डॅश वीकेंड्सच्या अगोदर तुम्हाला काय येईल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय. थँक्यू.